महत्वाची बातमी, मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी हा खळबळजनक दावा केलाय। सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा राऊतांचा दावा आहे। निवडणुकीनंतरही शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली होती असं राऊतांनी म्हटलंय। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदे जी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन। आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे, मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा। हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता। त्यांनी गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं। हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा, आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली। अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। हा, मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं। हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे। आणि मग ते इतर नेत्यांना भेटले। शिंदेचे गुरु कोण आहेत? ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, धर्मवीर आनंद दिघे आहेत। आणि हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणवणारे शरद पवारांकरता खुर्च्या उचलत होते, हे तर आपण पाहिलेलंच आहे। आणि त्याच्यामुळे संजय राऊत हा एक वाह्यात वायफळ बडबड करणारा मनुष्य आहे। त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं की कारण नाही। त्यांना गुरुशी काही देणं घेणं नाही आणि शिष्यत्वाशी देणं घेणं नाही। राहिले उद्धव ठाकरेंबरोबर, चाकरी तिकडे शरद पवारांकडे केली आणि म्हणूनच त्यांना साधं कार्यकारी संपादकाचं संपादक पद सुद्धा मिळू शकलं नाही। आणि सुरुवातीला सांगितलं, सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याच्यात जी जखम झाली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जखम वाढली। आणि ती कशामुळे वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्व मान्य केलं। वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणार, पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, शिक्कामोर्तब झालं। म्हणूनच 80 पैकी 60 जागा आमच्या जिंकलेल्या आहेत। आणि त्याचा पोटसूळ, त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे। आणि त्याच्यातनं शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न